चला, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। गुड मॉर्निंग सर्वांना। आता वाजले सकाळचे 8। तर चला मी करते आता पोहे। हे बघा, चला तर मी करते आता पोहे। पोह्याची तयारी चालू आहे आता माझी सध्या। कोणाकोणाला आवडतात पोहे? मम्मी पटकन पोहे करती खाता को पण मला खाणे वाटते। हो, करते। मम्मी पोहे झाले? पोहे नाही झालं बाळा, लगेच करायला लागली मी। मम्मी कर शालू होतोय। चालू उशीर होतोय ना। चालेल ना आता पोहे करणं मी। 8 वाजले आता। पहिले टाकलं तेल, नंतर टाकायची मोहरी। ही आहे मोहरी। त्यानंतर टाकायचे जिरं, आता टाकते मी कांदा। हे बघा, जेवढा कांदा असला का तेवढी भारी लागते पोहे। मम्मी कांद्याशिवाय मजाच नाही पोह्याची का? कांदा पोहे आवडते की नाही? मग आवडत असेल तर या सगळे जण खायला। ज्यांना ज्यांना आवडत नसेल तर सांगा मला, मी दुसरं काही करून देईन मग। हे बघा पोहे मस्त मोकळे मोकळे झाले बघा। आम्हाला भूक लागली तर पटकन। हो, चला आता प्लेट आहे, चम्मच घ्या, तयारी करा। त्याच्यासोबत मँगो, लयच भारी बघा, किती भारी लागल मग। कांदा, पोहे आणि मँगो आणि चिरून घ्यायचा कांदा, लिंबू, मस्त लागते मग। तिकडे ठेव। आता काय करायचं, आपल्या पोह्यामध्ये नाही का हळद टाकून घ्यायची। आणि चवीपुरतं आहे का नाही मीठ पण टाकून घ्यायचं, कारण कोणाला जास्त मीठ पाहिजे, कोणाला कमी पाहिजे। आम्हाला कमीच पाहिजे, त्यामुळे मी थोडंच टाकते। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या। आता आपला कांदा तळून झाला। त्याच्यानंतर टाकायची हिरवी मिरची। हे बघा, अशी मिक्स करून घ्यायचं, कारण आपण हळद मीठ टाकतो ना, त्यामुळं कलर येते मस्त त्याला। मग मिक्स करून घेतलं की आपलं कांदा आणि मिरची मस्त परतून घ्यायची। आता टाकून घेते पोहे, थोडे थोडे टाकूनच फिरवायचे, मग व्यवस्थित फिरवले जातात, ते मिक्स होते मस्त। असे फिरवून घेतलं का मस्त मिक्स करून घेतो आपण, मग मिक्स होते ते। हे गोलूला त्याला आहे ना, त्याच्यात कोथिंबीर आणि शेंगदाणे आवडत नाही म्हणून मी टाकली नाही। त्याने का काढूनच टाकते सगळं, त्यामुळं मग मी काय केलं, पहिलेच टाकले नाही। लेकरायसाठीच केले, काय आपण पण नाश्ता करतो, त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ द्या, आपल्याला काय होत नाही, पण मग लेकरायला खाल्ल्या गेलं पाहिजे, बरोबर ना?
झाले आता 2 मिनिटं. याच्यावरती काय करायचं, झाकण ठेवायचं. गॅस कमी करून घ्यायचा. कांदा झाकण काढून एकदा परतून घ्यायचे. असे मिक्स होते, मग खालचे वरते वरते खाली जाते तर मग व्यवस्थित होऊन जाते ते. तुम्ही काय करा, फोडणीच्या वेळेस शेंगदाणे टाकून घ्या आणि त्याच्यानंतर एकाने असे तयार झाले का त्याच्यात मग कोथिंबीर टाका, कारण मी काही टाकली नाही, तुम्ही तर पाहिले. चला मग झाले आपले पोहे तयार. या मग नाश्ता करायला. बघा चला. वाव, किती सुंदर झाले. मम्मी आम्हाला द्या ना खायला. हा चला चला, सगळ्यांनाच खायचे आता. पहा किती मस्त झाले, कलर पण किती मस्त आला त्याला. आता याच्या संग घ्यायचा मँगो, कांदा आणि लिंबू. मी घेतले पोहे खाली आणि कांदा चिरायला घेतला. मम्मी पटकन कर, नाही तर पोहे थंडी होऊन जाईल. नाही नाही, थोडेसे थंडे तुम्हाला खाता आले पाहिजे तसे करून घेते ना नॉर्मल मध्ये. झाला कांदा कापून झाला. आता हे बघा आंबा चिरून घेते मी. आंबा कांदा असले का पोहे जास्त जाते. मम्मी मला बरोबर आहे की नाही. जशी त्याच्यासोबत काहीतरी तोंडी लावायला असलं का मग मस्त खा वाटते, नाही तर मग नुसते पोहे खायचे म्हणले की मजा नाही येत तशी. बोलून केली आंब्याची तयारी खाणं. गोलूला आंबा लय आवडतं, कापून आंबा पाहिजे त्याला खायला, कारण नाही का त्याला असा पिकलेला आंबा जर आपण चिंबवून दिला का तो काही खात नाही, पण असा कच्चा आंबा चिरून आंबा दिला का मस्त खातो. तुम्हाला आवडले का पोहे? हे बघा झाली तयारी. चला मग, चलो दे दो हम. कसे वाटले आजचा आपला पोह्याचा मेनू सांगा मग. मला हा झोप बाई चांगली. शाळेत नाही जायचं. जायचं. काय भारी झाले, एकच नंबर. वाव, किती छान झालं. मम्मी असंच करत जाय चव. हे बघा गोलूला आहे ना मी तरी पण कोथिंबीर टाकली नाही आणि शेंगदाणे टाकले नाही तरी मिरच्या काढून घे म्हणतो. हे असे करतात लेकरं बघा. हे बघा. चला या मग नाश्ता करायला सगळेजण. हे भारी ना. या मग नाश्ता करायला. हे बघा एक 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 मिरची काढून देतो तो.